आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम सध्या राज्य सरकारकडून राबवण्यात येतोय। या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांसाठी जागोजागी आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण इंदापूरमध्ये आहोत। इंदापूरमध्ये काल वारकरी आल्यापासून ते आज आणि उद्या वारकरी जाईपर्यंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांना मोफत उपचार देणारं केंद्र या ठिकाणी काम करत आहे। आपण बघू शकतो की हा जो टेबल आहे या ठिकाणी वारकऱ्यांच्या तक्रारींचं निवारण केलं जातं। त्या ठिकाणी ते येतात, त्यांची तक्रार ऐकून घेतली जाते, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातात आणि मग त्यांना योग्य तो सल्ला या ठिकाणी दिला जातो। अशा पद्धतीनं हे या महाविद्यालयामध्ये अगदी पालखीतळ जिथं आहे त्याच्या सोबत असणारे हे जे महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये हा वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलाय। त्या ठिकाणी आपण बेड्स बघतोय, या बेड्सच्या माध्यमातून सुद्धा वारकऱ्यांची सेवा केली जाते। आमच्याकडे जे वारकरी येतात त्यांना चालून बऱ्याचदा पायदुखी किंवा अंगदुखी जास्त प्रमाणात झालेली असते। व्हायरल इन्फेक्शन सध्या बऱ्याच प्रमाणात आहे। पावसाळा असल्यामुळे व्हायरल होतच, लूज मोशन, बाहेरचं पाणी वगैरे पिल्यामुळे त्यांना पोटाचे विकार किंवा लूज मोशन हे होतं। ते मग आम्ही त्यांना जे काही आजार आहे त्याच्या दृष्टिकोनातून औषधोपचार करतो। तरी इथे बऱ्याच रुग्णांना आता बीपी किंवा शुगर असतात, त्यांना आधी डिटेक्ट झालेलं नाही आहे। ते चालतात, दम लागलं म्हणून सांगतात, मग इथे आल्यानंतर आपण ते चेकअप करतोय। त्याच्यामधून मग जर कोणाला काही असेल तर मेडिसिन आपण सप्लाय करतो। जर काही वाटलंच तर IPD पण आपण अवेलेबल केलेली आहे। हिरकणी कक्ष आहे, कोणाचं लहान बाळ वगैरे असेल तर त्यांच्याही आपल्याकडे इकडे सुविधा आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर। आणि संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरमध्ये पोहोचलेली आहे। तुकोबांच्या पालखीसोबतच अनेक छोट्या मोठ्या दिंड्याही दाखल झालेल्या आहेत। यावेळी इंदापूरकरांकडून वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली। आढावा घेतलाय सुजित काळंगे यांनी। कृष्णारी मंडळी, सध्या आपण दिंडीचं जिथं जेवण बनवलं जातं अशा दिंडी तळावरती आहोत। हे जे पाल दिसतंय त्या ठिकाणी या महिला ज्या आपल्याला दिसत आहेत त्यांच्या माध्यमातून दररोज अनेक माणसं त्या ठिकाणी जेवण करत असतात, स्वतःचं पोट भरत असतात। ही वारीला जाणारी माणसं जेवतात कसं, त्यांचं नियोजन कसं असतं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो। या ठिकाणी या आजीबाई त्या अगदी लेकरांच्या आईसारख्या या सगळ्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करत असतात। दर आपण यातल्या आजीबाईशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय आजी, काय बनवलंय आज बरं? गुलाबजाम। दररोज कसं असतं नियोजन, म्हणजे कसं स्वयंपाकाला तुम्ही पोहोचता लवकर आणि काय करता? युळभर स्वयंपाक करतात, गुलाबजामू करतात, बालुशाही करतात, स्वयंपाक करून चपात्या करून जेवण सगळेचे झाले पुढे जातात आम्ही मुकामाला। दुसऱ्या दिवशी सोय करतात, बालुशाही करतात, गुलाबजामू करतात, पुन्हा दूध खीर करतात, बासुंदी करतात, चपात्या बनवितात, जिलेबी करतात। आणि द्वादशी असेल म्हणजे एकादशीचा उपवास असतो, त्या दिवशी काय नियोजन असतं नेमकं? बगरीचा भात, शाबू, युळभर हे एकादशीला। आणि दुसऱ्या दिवशी मग उपवास सोडताना? उपवास सोडताना असंच करतात, गुलाबजामू करतात, पुऱ्या करतात, झालं। म्हणजे थोडक्यात साधू संत येते घरात होची दिवाळी दसऱ्यासारखं दररोज नियोजन असते। अगदी 4 वर्ष झालं ना स्वयंपाकाला। आधी पायी केली वारी, पुन्हा होईना गेली म्हणून वाहनात बसून साधू संतांची सेवा करावी म्हणलं, आपल्याला चलणं होत नाही म्हणून मग एवढंच करता आम्ही। बासुंदी करता, गुलाबजाम करता, चपाती करता, जिलेबी करता, बालुशाही, पुऱ्या करता, साधू संतांना जीव घालता। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा, असा सेवा धर्म घेऊन हे वारकरी या ठिकाणी या कामात व्यस्त आहेत। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, अशा पद्धतीच्या या सगळ्या भावना आहेत। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर।